जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या घेऊन आपण हजर झालो आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा निसर्गाने कोप केल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व बिहारपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यामध्ये पुढील 3 दिवस जोरदार अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे येत्या 8 ते 10 दिवसात खरीप पीक विम्याचे तब्बल 2400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. दरम्यान केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठी वर्षभर मोकळीक देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पिवळ्या वाटाण्यावर 30% आयात शुल्क कायम ठेवण्यात आले आहे. याचा परिणाम बाजारभावांवर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव आठवडाभर ठप्प असल्याचं चित्र आहे. खाद्यतेलाच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम बाजारावर दिसत आहे. तर केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून निर्यात ठप्प झाल्यामुळे दर कोसळले आहेत. उच्च दर्जाच्या केळीला फक्त 850 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे. दरम्यान जालन्याजवळील कडवंची परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये 8 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये 68 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यामुळे सरकारचे तब्बल 12,240 कोटी रुपये वाचणार आहेत. तर या योजनेसाठी दरवर्षी 31,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून आता हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पाची लांबी 856 किलोमीटर असून 1 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान राज्यामध्ये नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 54 प्रदूषित नद्यांसाठी विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत. तर दुसरीकडे पंचनाम्यासाठी कर्मचारी न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. बीड, सातारा, लातूर, जालना आणि मराठवाडा भागामध्ये गारपिटीमुळे रब्बी पिकं, फळबागा आणि भाजीपाला यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही भागांमध्ये कांदा, गहू, काकडी, कलिंगड, आंबा आणि इतर पिकं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. उजनी धरणातील पाणीसाठा कमी होत असून सध्या केवळ 45 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यामध्ये खत टंचाईचं सावट निर्माण झालं असून युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने रासायनिक खतांच्या दरामध्ये 15 ते 50% वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम खरीप हंगामावर होणार आहे. कांद्याचे दर कोसळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तर निर्यात ठप्प झाल्यामुळे बाजारपेठेत मागणी घटली आहे. दरम्यान चांदीच्या दरामध्ये 30,000 रुपयांची वाढ झाली असून गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाले आहेत. तर सोन्याचे दरही वाढीच्या दिशेने जात आहेत. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांमध्ये केरोसिनची कमतरता जाणवत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत घट झाली असली तरी घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्राला निधी मिळाला असून विविध पाणी योजनांवर काम सुरू आहे. मात्र अनेक योजना अद्याप अपूर्ण आहेत. दरम्यान शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतशाळा सुरू करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मदतीची मागणी जोर धरत आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर अवकाळी पाऊस, बाजारातील घडामोडी, वाढती महागाई आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे आणि अशा परिस्थितीत शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे.
मित्रांनो, पुढच्या 1.5 ते 2 मिनिटात मी तुम्हाला आजचा संपूर्ण सोन्याचा भाव, सध्याचा मार्केट ट्रेंड आणि आत्ताच्या परिस्थितीत सोनं घ्यायचं का नाही घ्यायचं याबाबत सविस्तर माहिती देणार आहे. त्याचसोबत चांदी घ्यावी का थांबावं आणि पुढील 8 दिवसांमध्ये भाव वाढतील की स्थिर राहतील याचाही अंदाज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, सध्या सोन्याच्या बाजारात थोडा स्थिरतेचा काळ म्हणजेच कन्सॉलिडेशन सुरू आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर झाले आहेत आणि याच कारणामुळे गुंतवणूकदार थोडे सावध झालेले दिसत आहेत. पण लक्षात ठेवा, ही स्थिती कायमची नाहीये. पुढील काळात सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही एक चांगली संधी मानली जाते. आता जर तुम्ही सोनं घेण्याचा विचार करत असाल आणि एकदम मोठी रक्कम गुंतवणूक करणं शक्य नसेल, तर डिजिटल गोल्ड हा एक उत्तम पर्याय आहे. आजच्या काळात अनेक ट्रस्टेड ॲप्सवर तुम्ही फक्त 10 रुपयांपासून सोनं खरेदी करू शकता आणि जेव्हा भाव वाढतात तेव्हा ते विकून नफा देखील मिळवू शकता. म्हणजेच छोट्या रकमेपासून मोठी गुंतवणूक करण्याचा हा सोपा मार्ग आहे. आता पाहूया आजचे ताजे भाव. 22 कॅरेट सोन्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आज 1 ग्रॅम साधारण 13,800 रुपयांच्या आसपास आहे, तर 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा साधारण 1,38,000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. आणि 24 कॅरेट शुद्ध सोनं म्हणजे प्युअर गोल्ड हे आज जवळपास 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. म्हणजेच अजूनही सोनं आपल्या उच्चांकापेक्षा काही प्रमाणात कमी दरात उपलब्ध आहे. आता चांदीबद्दल बोलायचं झालं तर चांदी सध्या एका ठराविक रेंजमध्ये म्हणजेच कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे. अंदाजे 2,50,000 ते 3 लाख रुपये प्रति किलो या दरम्यान चांदी खेळताना दिसत आहे. मोठे खरेदीदार आणि विक्रेते दोघेही सध्या शांत असल्यामुळे चांदीचे दर फारसे हलत नाहीत. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये चांदी या रेंजमध्येच राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आत्ता सोनं किंवा चांदी घ्यायची का? तर सध्याच्या परिस्थितीत थोड्या प्रमाणात गुंतवणूक करणं हा सर्वात सुरक्षित आणि स्मार्ट पर्याय आहे. एकदम मोठी गुंतवणूक न करता हळूहळू सोनं घेत राहिलात तर भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्याची जी स्थिरता आहे ती जास्त काळ टिकणार नाही. जागतिक परिस्थिती सुधारली की सोन्याचे दर पुन्हा वेगाने वाढू शकतात. त्यामुळे हा काळ गुंतवणुकीसाठी योग्य मानला जातो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.